पैठणमध्ये परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। शेतात पाणी साचल्यानं पिकांसह फळबागांचं देखील मोठं नुकसान झालंय। सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली। माझ्याकडे 1 एकर कांदा होता आणि तो जवळपास 10 ते 11 टन कांदा होता। रात्रीच्या पावसामुळं तो पूर्ण वाहून गेली चाळत आणि माझे शिवार नांदेडमध्ये मी आहे। 40 ते 50 हजार रुपये त्याला खर्च आला होता। त्याच्यामुळं चांगल्यापैकी उत्पन्न होतं, कांदा बी चांगला होता, खराब नव्हता, काही नाही, पण पूर्ण त्या पावसामुळे वाहून गेला। अंबादास परसराम तोटे यांचा 1 एकर कांदा होता, जवळपास 10 ते 11 टन। तरी त्यांनी हा कांदा इथं साठवणूक केली होती, पण रात्री भरपूर प्रमाणात अवकाळी पाऊस आला आणि यांचा पूर्ण कांदा असं वाहून गेला आहे। तर शासनाला विनंती आहे की नांदर ज्ञानेश्वरी येथे पंचनामे करून या शेतकऱ्याला बी आणि आणखी नुकसान झाले त्याचे पंचनामे करावे आणि शासनाने याची भरपाई द्यावी, जेणेकरून या शेतकऱ्याला त्याचा आर्थिक मदत मिळेल। रात्री ठीक 7 ते 8च्या दरम्यान ढगफुटी सदृश्य पाऊस या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्याचं या ठिकाणी शेतामध्ये पाणी साचून अतोनात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। पीक विमा कंपन्यांना देखील विनंती आहे की लवकरात लवकर येऊन आपण या ठिकाणी या पिकांना भेट द्यावी आणि या पिकांच्या पाणीचे पंचनामे तात्काळ या ठिकाणी करावे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।